शेट उचलली जाईल का आता? जरा उघड आहे. सुप्रभात मित्रांनो. तर आता वाजले जवळपास 6. मी आता पोखराला आहे. सो आज आपलं डेस्टिनेशन असणार आहे मुक्तिनाथ. आज आपली खरी परीक्षा आणि त्यात मी बाहेर गेलो तर बाहेर पूर्ण पाऊस पडला आहे. तर आज कधी मुक्तिनाथ साईडला पाऊस पडला असेल तर आज आपलं काम होणार आहे, कारण की त्या साईडला तुम्हाला माहिती आहे पूर्ण ऑफरोड आहे. सो आपला आज हा दिवस आहे 5वा नेपाळ राईडचा, ज्यात आपण पोखरा टू मुक्तिनाथ करणार आहे. मुक्तिनाथ किंवा झोमसम बघू, तिथं दर्शन घ्यायचं आहे आणि परत रिटर्न येणार आहे. सो ऑलमोस्ट 6:30 पावणे 7ला आपण राईड चालू करू. अर्ली मॉर्निंग लवकर निघतो आहे मी, कारण की पुढे आपल्याला तसा वेळ मिळू शकतो. चलो चलो, थँक्यू. कुठं राहा नाही. सुप्रभात मित्रांनो, परत एक आत्ता वाजले 6:37. लवकर निघालो, मला वाटतं लेट होईल. रिसेंटर करूया. येस. सो आता इथून दाखवतो आहे मला फक्त 5 तास. मुक्तिनाथ 174 किलोमीटर. सकाळी उठलो मी आणि पूर्ण पाऊस पडलेला आहे. हे बघा मित्रांनो, पावसात कसं व्हायचं आपलं. त्या साईडला पाऊस पडला असेल तर मग आजची राईड टफ होणार आहे. टफच राईड. विंटर ग्लोव्ज घालून घेतले मी. विंटर बलकलावा आणला होता, लद्दाखला जो घेतलेला तो घातला आहे. सो या पोखरा सोडू, बाहेरच कुठेतरी ब्रेकफास्ट मिळाला तर करूया. सो आजचा प्लॅन आहे एक तर झोमसम नाही तर डायरेक्ट मुक्तिनाथला पोहोचायचं. मुक्तिनाथला आपण लवकर पोहोचलो, कधी मला वाटतं 3च्या आसपास तरी पोहोचलो ना, तरी आज मुक्तिनाथचं दर्शन करूया असा प्लॅन आहे. पण बघूया, कारण की रोडची कंडिशन माहीत नाही, कारण की थोडा टफ आहे तिकडचा रोड. एवढा नाही पण मला वाटतं निम्मेपैकी रोड तरी चांगला असेल. वातावरण चेंज झालं मित्रांनो, पाऊस पडला तर मग अवघड होईल. थंडी वाढेल, परत कंटाळा येतो नाही का. परत ते सगळं बॅग खोला, विंटर लायनर, रेनकोट घाला. तो इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. अरे बापरे, इकडं पण पाऊस आहे. खूपच सुंदर सिटी आहे पोखरा. खूप दिसत आहे ते ढगांमध्ये स्नो पीक माउंटन. अजून आपण पोखरा सोडलं पण नाही यार. वा वा वा, अमेझिंग. ते बघा या साईडला, या घरांच्या मागे थोडं मला वाटतं आहे ना, पोखरा क्रॉस करून दाखवतो मी, काय मस्त व्ह्यू मिळेल. वा वा, हर हर महादेव. राईडची सुरुवात मस्तपैकी झाली आहे आपली. फक्त 5 मिनटात आपल्याला असे व्ह्यू मिळायला लागले मित्रांनो. ते व्ह्यू ती काहीतरी मॉनेस्टी दिसतं आहे. सो आत्ता जस्ट आपण पोखरा सोडतो आहे. गेट रेडी फॉर क्रेझी ॲडव्हेंचर्स गाईज, कारण की तिकडनं गाड्या ओल्या दिसत आहे, लोक रेनकोट घालून येत आहे. सो हा असा टफ राईड होणार आहे. येस, गेट रेडी फॉर ॲडव्हेंचर. आत्ता इथं मजा येते घाटांमध्ये. बाईक काय परफॉर्म करते एक्सपल्स. हायवेपेक्षा घाटांमध्ये ऑब्वियस आहे 200cc. हायवेला रिस्ट्रिक्शन येऊनच जाईल, पण घाटांमध्ये मजा येते याच्यात. बाबा चालले मस्त. अरे वा, हे बघा या साईडला मस्त कलरफुल. हो, गेट दिस व्ह्यू. सो या इथपर्यंत आलो आहे आपण. मागे एक टाऊन लागलं. सो इथून 60 किलोमीटर. अजून तर रोड पूर्ण चांगला आहे, पूर्ण असा रोड आहे. अजून आपल्याला जायचं आहे 110 किलोमीटर. अजून माहीत नाही ऑफरोड कुठून लागेल, तसं मी सांगतो तुम्हाला. रिटेक खोला पूल, काय मजा येते. वा वा, मॉर्निंग. आत्ता थोडंसं ऊन आलं पाठीमागून. टेम्परेचर थोडं इकडं ड्रॉप होतं आहे, म्हणजे एवढं नाही. आणि मला वाटतं पुढे जसं जसं जाणार ना मुक्तिनाथला, तिथं खूप थंड होईल. मला वाटतं 10-12पर्यंत
डेमध्ये रात्री तर मायनसपर्यंत पण जाऊ शकते. काय मस्त घर आहे छोटे छोटे. सो इथून राईट आपल्याला जाईल मुक्तिनाथ. यार किती व्हिडिओमध्ये बघितलं आहे आठवण मी, रेफरन्स व्हिडिओ बघायचं किंवा इकडचे. ब्रिज बघा, ब्रिज काय उंचीवर आहे आणि एक माणूस जाईल एवढीच जागा. सो काली गंडकी रिवर आहे मित्रांनो, ही काली गंडकी रिवर. मॅगदी जिल्हा प्रवेशद्वार. मॅगदी जिल्हाમાં हार्दिक स्वागत गर्दी છો. ओके. बेनी हे आहे बेनी. अजून मला वाटतं मुस्तांग लागलेलं आहे. चेन लूप घेतला, पुढे मिळतो ना मिळतो. चेन लूप गेला आपल्याला 350 नेपाली. पेट्रोल भैया आगे पेट्रोल है, पेट्रोल है. कम नहीं है, वो बोतल में मिलेगा. कम नहीं है, बोतल गैलन में मिलेगा. अच्छा ब्लैक में मिलेगा. ब्लैक में मिलेगा, कम नहीं है. ठीक है जान दो, कर दो फुल. कितना है रेट? 204. 204. ये वी आर. अभी यहाँ पे जो रेड ब्लैक दिख रहा है वो कौन सा है? सेम कंपनी? हाँ क्या? ये बहुत पुराना है. नया वाला कौन सा है? पुराना. अच्छा, ये इसका मॉडल अभी है ही नहीं. ये नेपाल का कंपनी है? नहीं है, कोरिया चाइना है. चायना का आहे. मला वाटतं इथं लँडस्लाईड झाली आहे. जस्ट बेनी क्रॉस केला आणि थोडा ऑफरोड लागला आपल्याला. आणि इथं पुढे आहे लँडस्लाईड झालेली. पहिले तिकडची ट्रॅफिक निघणार आहे, मग इकडची करणार. अच्छा, बाईकवाल्यांना जाऊ द्या म्हणताय. चला, बाईकचा फायदा झाला काहीतरी. लवकर निघू. सो जवळपास अर्धा तास गेला आपला, 25 ते 30 मिनटं. लवकर केलं तरी त्याने. चलो. लॉस आहे इथं पूर्ण. लल्ले अवघड आहे हो वरती. स्वतः पण जसं जसं जातो आहे तसं हे स्नो पीक माउंटन जवळ होईल. आणि मला वाटतं मुक्तिनाथ साईडला स्नो असेल का, असायला पाहिजे. थोडं स्नो राहील ना तर मजा येईल थोडी. अजून तर रोडमध्येच थोडा खराब चांगला येतो आहे आफ्टर बेनी क्रॉसिंग. व्हँगरसारखाच वाटतोय मागे जो गेला तो आत्ता. इथून आत्ता थोडा टफ ऑफ रोड चालू होतोय. सो थोडी मला वाटतं टायर प्रेशर कमी करावं, बॅक टाईट करावं आणि मग सॅडलिंग करत जावं. या टेरेनमध्ये मग ती टेल बॅग नाही, टँक बॅग नाही, काय मजा येईल गाडीचा फक्त बाईक चालवायला. एक्सवेल आणि त्यावरून आपण ते ऑफरोड टायर टाकले ना नॉबीवाले, तर भाई संपला विषय. सत साहेब
सो आपण पोखरा निघालो बेनी, जॉमसम आणि त्याच्यानंतर छोटे छोटे गावं लागतील आणि मग मुक्तिनाथ. आत्ता आपण तर बेनी तर क्रॉस केले. एक साईड त्याच्यापेक्षा मोठा अजून आहे जॉमसमला स्टे पण मिळतो आणि मुक्तिनाथला पण आता बऱ्यापैकी झालं आहे असं ऐकलं आहे मी. सो मुक्तिनाथला असेल तर मग डायरेक्ट मुक्तिनाथला स्टे करू शकतो. हे जे दिसतंय हे इथून अन्नपूर्णा बेस कॅम्पची ट्रेकिंग चालू होते. नारचांग कम्युनिटी होमस्टे, ट्रेकिंग ऑफ अन्नपूर्णा नॉर्थ बेस कॅम्प, मर्चे हरजोक ट्रेल भाई साहब अन्नपूर्णा. सो हे जे दिसतं आहे मला वाटतं हे अन्नपूर्णाचं रेंज असेल. अन्नपूर्णा मला वाटतं 8,000 मीटरचा माउंटन आहे, जो की जगातल्या सगळ्यात हायेस्ट माउंटनमध्ये येतो आणि सगळ्यात डेडलीस्ट मानला जातो हा अन्नपूर्णा. याची सक्सेस रेट जे ना खूपच कमी. म्हटले जवळपास असं समजा जवळपास बेस कॅम्पचा नाही म्हणत आहे मी, अन्नपूर्णा शिखरवरती जो चढायचा असेल ते परत 3 ते 4 ट्रेकरमध्ये एकाची डेथ होते असं मानलं जातं एक ट्रेकिंगचे. विचार करा काय टफ असेल. तरी पण लोक जातात तिथं ट्रेकिंग करतात. मी तर म्हणतो सगळ्यात डेडलीस्ट स्पोर्ट किंवा आपण काय म्हणतो त्याला हॉबी असेल ती म्हणजे हीच ट्रेकिंगची. म्हणजे एव्हरेस्टचा जो आहे सगळ्यात उंच आहे, पण एव्हरेस्टपेक्षा जास्त इकडं डेथ रेट आहे. म्हणजे प्रत्येक 3-4 किंवा 5-6मध्ये एक जणाची डेथ होते. स्टील लोक जातात. सो या अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पला कधीतरी आपल्याला ट्रेक करायचं आहे. पूर्ण इथून ट्रेक करत जाणार बेस कॅम्पपर्यंत, हे आपलं स्वप्न आहे. हे आहेत अजून बरेच स्वप्न अन्नपूर्णा झालं, एव्हरेस्ट बेस कॅम्प बघूया. सो इथून आता रोड बऱ्यापैकी चालू झाला. इकडं पाऊस पडला असता तर मग विषय संपला असता, पण थोडा थोडा झालेला दिसतोय. स्लश वगैरे नाही पण तरी पण स्वतः टाईम फॉर ब्रेकफास्टला आता थांबलाच पाहिजे. येस, स्लस नाही बोललो आणि आलंच. ह्यूज माउंटन्स आहे, त्या ढगांमध्ये एक अजून मोठा माउंटन आहे, तो दिसत नाही, फक्त थोडंसं त्याचं टोक दिसतंय. आपण हे क्रॉस करून घेऊया. मॅगी मागवली आहे, ट्राय करू. इथे वेगळी आहे, मॅगी नाही मिळत. नमस्कार मित्रांनो, तर आपण मुस्तांगला एंट्री केली आहे. आपण पोखरापासून जवळपास 110 किलोमीटर येऊन गेलो आणि आत्ता वाजले 10:30 वाजले आत्ता. इथून अजून आहे आपल्याला 80 किलोमीटर जायचं. त्यात मला वाटतं 40 किलोमीटरवर जोमसम आहे. जोमसमला बघू, मला वाटतं पण आपण मुक्तिनाथला डायरेक्ट जाऊ शकतो. मुक्तिनाथला पण स्टेचं आहे, तिथं स्टे करू आणि इथं कॉफी मॅगी खाऊ आणि लगेच निघू. पण आतापर्यंत मजा येते, एक्स्ट्रीम मजा येते. रोड अजून चांगले आहे, म्हणजे एवढा खराब नाही इथपर्यंत. रोड डुएबल आहे, इझी करू शकतो. फक्त फ्रिक्वेंटली ब्रेक घ्यावं लागेल, पाणी पित राहावं लागेल आपल्याला. येस. सो आपण जवळपास सकाळपासून 104 किलोमीटर कवर केलं आहे, विच इज व्हेरी गुड. अजून आपल्याला रोड ते म्हणतायत चांगला आहे. बघू, मी तुम्हाला अपडेट करत राहील जर कसा रोड आहे काय. इथपर्यंत तर काही नाही आहे, एवढा नाही आहे, थोडा आहे मध्ये, असं नाही की नाही जे, पण म्हणजे एवढा मॉडरेट नाही अजून तरी. सो जे मी ऐकलं होतं खूप ते पुढे असेल अजून. सो इथं होतो आहे हायड्रो प्लांट
म्हणून ते काम चालू होतं. या साईडला जो मागे मी जो दाखवला त्या कॅमेऱ्यात, तो आहे अन्नपूर्णा रेंज, अन्नपूर्णा कन्झर्वेशन एरिया. आणि पुढे आपल्याला मानसलू दिसेल, दौलागिरी दिसेल एक. हे किती माउंटेन पीक आहे. हे सगळे अन्नपूर्णा, दौलागिरी वगैरे हे सगळे 7-8 हजार मीटरवरती आहे. सो आपल्याला आत्ता एलिव्हेशन, वा वा वा, लुक ॲट दिस बिग वॉटरफॉल. ह्यूज आहे, ह्यूज 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 गाईज, ह्यूज. दिस इज ह्यूज. आत्ता लोअर मुस्तांग, सॉरी, हा जो माउंटेन आहे हा क्रॉस केला, लाईव्ह लँडस्लाईड झाली वाटतं. सो हा जो मोठा जो माउंटेन दिसतोय हा क्रॉस केल्यानंतर आपल्याला लोअर मस्तांग लागेल. लोअर मस्तांग, आपल्याला जॉम्सम लागेल, कागबेनी लागेल. कागबेनीच्या पुढे एक जातो अप्पर मस्तांग, राईट घेतला तर लोअर मस्तांगला. अप्पर मस्तांगचं पण यार ड्रीम आहे, आपलं एक स्वप्न आहे. पण ते बघूया, कारण की आत्ता चार्जेस एवढे, आपलं पूर्ण राईडचं बजेट जाईल त्याच्यात. $50 का काहीतरी समथिंग फक्त परमिटसाठी लागतं. आणि आपण सोलो जाऊ शकत नाही त्यात पण. सो तुम्हाला गाईड करावं लागेल, गाईड सोबत ठेवावं लागेल. गाईडचा पण सगळं खर्च करावा लागतो आपल्याला. सो बघूया, फ्युचरमध्ये 100% आपण अप्पर मस्तांग करणार. सो या साईडला टेम्परेचर आहे, थोडं गार आहे, असं नाही की नाही. सो आपलं विंटर ग्लोव्ज तर मी घातले, जे शूज तर आपला वॉटर रेजिस्टन्स आहे म्हणून त्याच्यात तर काही गार हवा जाणार नाही. पण आहे या साईडला थोडं गार आहे, 12-15च्या आसपास आहे. रात्री म्हणजे खूप थंडी पडणार आहे. परमिट दिखाऊ. ये भी कौन सा नाम? सुशील खैरनार. सो हे आहे घासा, GHASA, घासा. परमिट चेक होतं, त्या साईडला बनसा चेक केलं, रोड टॅक्स चेक केला आणि नंतर आपलं अन्नपूर्णा मुक्तीनाथचं जे परमिट आहे ते चेंज केलं. आता या साईडला विंड ब्लास्ट थोडा वाढत जाईल. आत्ता इथून स्टार्ट झाला, पुढे 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 अजून विंड ब्लास्ट जास्त होईल. वा वा वा, घरं बघा हो, काय भारी. आणि फक्त दगड रचले त्याला, किती एस्थेटिक वाटतंय. आणि सगळे घरं तसं आहे. हा एक सोडला का पिंकवाला, त्याने पण तसंच केलं आहे, फक्त कलर पिंक दिला आहे. आता थोडे मला वाटतं आता थोडं रस्ते मोकळे होत जातील, लाईक लद्दाख. हो, लुक ॲट दॅट माउंटन. यार गाड्या इकडे वेगवेगळ्या दिसत आहे. हे सगळं मला वाटतं चायनीज कंपनीच्या गाड्या आहे. 2 व्हीलर पण आहे ना, ते ज्या एक्सवेल सारख्या आपल्या दिसत आहेत मोटोक्रॉस, त्या जास्त आहेत इकडं. आणि ती पण चायनाची कंपनी. आलेले आहे कान. गाडी मी लावायला गेलो आणि पडली यार, शेट. उचलली जाईल का आता? वो लगाने गया. हाँ, वो वैसा गिर रहा है. अकेले आए आप? अकेला नहीं, अकेला. अकेला? बहुत खराब रास्ता है इधर, आगे ना. धीरे से जाओ. नहीं, ये मैं रुकने गया ना, इसलिए हो गया. चलो, थँक यू. याचं काही झालं नसेल तर. प्रत्येक टर्नवर वेगळा आणि भारी व्ह्यू दिसतोय. प्रत्येक टर्नवर
मला वाटतं आत्ता कॅमेरा चालू करू की थोडा पुढे जातो अजून भारी भेटतो अजून कॅमेरा चालू करतो. सो आपण एक शॉट घ्यायला ट्रायपॉड लावला होता. गाडी पडली आपली. हे या साईडचं तुटलं. हे बेंड झालं होतं. उभाच होतं तेव्हाच तुटलं. स्टार्ट. हो 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 साप आहेत मित्रांनो, एक्सप्लेन करू शकत नाही. अमेझिंग भाई साप. वॉटर व्ह्यू. हो हे काय घेऊ गार्ड छायो विलेज. हे आता बघा झाडं बघा मध्येच हे झाडं आले. भाई काहीतरी क्रेझी क्रेझी. तर ना आपण एलिव्हेशन खूप रॅपिडली चढतोय. ॲटिट्यूड खूप रॅपिडली वाढतोय म्हणून थोडं मला वाटतं ब्रेक घ्यावं पाणी पित राहावं. कारण की मुक्तिनाथवर आपण एकदम फास्ट चढणार. मुक्तिनाथ आहे 3-3.5 मीटरवर. तो अल्टिट्यूडचं सिकनेस नको व्हायला EMS वगैरेचा. त्यासाठी अगोदरच काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्यायचं. थोडे ब्रेक घ्यायचे. रॅपिडली वरती चढलो पाणी वगैरे पिल्याने डिहायड्रेट होतो आणि EMSचा त्रास होतो. असं कारण की आणि आपण थांबलो होतो तिथून रॅपिडली वरती चढतो एकदम क्विकली. पूर्ण घाट सेक्शन आहे आणि आपली गाडी पडली पण तिथं मागे. हो 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 हो. आता बघा आता असा वाईट झाला. नदी पात्र केवढं मोठं आहे. ही गंडकी नदी आहे. गंडकी. द व्ह्यू. आणि पेट्रोल पंपचा तुम्ही किती विचार करत असाल या साईडला येण्याचा. सो पहिला लागतो बेनीला. बेनीनंतर एक गाव लागतं तिथं पण लागतो. आणि घासा जो आहे तिथे एक लागतं. मी जेवढी माहिती काढली घासाला शेवटचा पेट्रोल पंप आहे. घासाच्या पुढे इकडं पेट्रोल पंप नाही. आणि कधी असलंच पेट्रोलचं वगैरे काय मी सांगेल हां म्हणजे आहे म्हणजे ब्लॅकमध्ये भेटतं. आणि पेट्रोलचे रेट आहे इथं 200 रुपये नेपाली म्हणजे आपले 125 रुपये. इंडियन 125 रुपये लिटर आहे. आपण टाकले यार 4 लिटर 3-4 लिटर बसलं म्हणजे भरपूर आहे. आपण आता जाऊन परत रिटर्न येऊ शकतो. आणि पुढे आपल्याला लागणार आहे ऑफ रोड बराच. म्हणून आता काय मी स्टॉप घेणार नाही. नॉन स्टॉप. यार हे लोड झालं आहे मॅप पण ते स्टार्ट होत नाही. गाडी पडल्यामुळे काही थेंब लागायला लागले. या लोकेशनवरून लवकर कल्टी मारू. पुढे मोकळं दिसतंय आणि आपल्याला जायचं आहे मला वाटतं त्या साईडलाच. दिसतंय का गुफासारखं आहे पूर्ण. आणि तिथं ॲक्च्युली घर आहेत. गोप्रोमध्ये माहीत नाही. अरे वाव चांगला रोड लागतो लगेच ऑफ रोड. आपल्याला वाटतं अरे वा चांगला रोड लागला आता गाडी पळवू आणि लगेच आपल्याला असा प्रकारे ऑफ रोड लागतो. यार हा पॅच असा वाटत नाही आपला काय म्हणतो आपण कुठल्या इंडियाज लास्ट विलेज नाव आठवत नाही मला आता. त्या साईडला पण सेमच आहे. येस जवळपास अर्धा तर ओलं गेलं आहे मला. पुढे नाही आहे तेवढी एक चांगली गोष्ट आहे कारण की पुढे कच्चा रस्ता ऑफ रोड असेल आणि पाऊस पडला असेल तर मग अवघड. यार मग आपण किती येऊन गेलो आता 32 किलोमीटर राहिलं आहे फक्त. 11:30 वाजले आणि एक इथं आत्ता मगाशी पाऊसमध्ये पूर्ण ओला अर्धा तर ओला झालो आहे मी. आणि गोप्रोची आपली बॅटरी संपली. सो या वेदरमध्ये बॅटऱ्या लवकर ड्रेन होतात. सो ॲटलिस्ट आता एक बॅटरी अजून आपल्याला जायचं 30 किलोमीटर. अर्ध्या रस्त्यावरच संपली. बघा इकडे रिक्षा पण येऊन जाते.
मुस्तांग आपण आहे आता 2743 फीटवर. इथून पुढे आता म्हणजे 2800 मीटरवरती आपण आता. इथून पुढे आता एलिव्हेशन वाढेल म्हणून हाय अल्टिट्यूड सिकनेससाठी हे एक आहे. इथं परमिट चेक होतं. आता इथून पुढे जाणार आपण 2800 मीटरच्या पुढे. कागबेनी आहे काहीतरी मुक्तिनाथ आहे 3800 मीटर उंचीवर. म्हणजे आपल्या जोमसोमपासनं 20-21 किलोमीटर मुक्तिनाथ आहे. त्याला 45 मिनिट दाखवत आहे. म्हणजे एक तर रोड खराब असेल, नाही तर मग हेअरपिन बिंडसारखं असेल. सो हे टेरेन एक्झॅक्टली लद्दाखसारखं वाटतं आहे ना. लद्दाखला पण असंच टेरेन आहे थोडं. ही आहे गंडकी नदी. आता हे जोमसोम कागबेनीपासून आपल्याला जायचं राईटला टुवर्ड मुक्तिनाथ. यार मी व्हिडिओ करायचंच विसरतो आहे माहिती का. व्ह्यू बघत बसलो आहे नुसतं. प्रत्येक टर्नवरती फोटो तो काही काढलाच नाही मी. कागबेनी 8 किमी व्हिडिओ बघा. सो कागबेनीच्या अगोदर एक टर्न येतो. तो जातो डोल्पा आणि लोमनथांगला. लोमनथांग तो व्ह्यू बघा. ही इथं मॉनेस्ट्री एक आणि तिथं स्नोफॉल चालू असेल. स्नोफॉलपेक्षा तिथं वादळ हवा चालू असेल, वादळी हवा. इथं सस्पेन्शन ब्रिज आहे. इथं बाईक जाऊ शकते. जाऊ दे, रिस्क घ्यायला नको. जाताना बघूया एखादं बायकर वगैरे करत असेल तर घेऊ. वॉकिंग यायचं असेल ना, आपण बाईक चालवणार तो थोडा रिस्क होणार ना. एकले भट्टी मुस्टँग म्युझियम. सो आपल्याला राईटला जायचं आहे मुक्तिनाथ कागबेनी. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट टूवर मुक्तिनाथ. लेफ्ट घेतला तुम्ही जाल लोमनथांग. वा 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 किती भारी आहे. होमस्टेचे कलर पण किती मस्त ठेवताय ते. सो यार मी डायरेक्ट जातोय तिकडेच बघणार आहे आता होमस्टे. इथं एक फोटो घ्यायला पाहिजे होता का. सो इथं आहे आता स्लश मड. अवघड होणार आहे. अरे बापरे. बाय 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 बाय. लयच स्टीप आहे. जय मुक्तिनाथ भगवान की जय. चलली हवा. स्लीप होत आहे. ही जी ट्रॅफिक बघतोय आपण, ही 5 किलोमीटर पासून ट्रॅफिक आहे. तर मेन सीझनला येतो तर याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि आपल्याला अजून रूम बघायचा आहे. ओके फायनली स्लस भेटलाच. सकाळपासून स्लस करतो. अरे बाई
लय स्टीप आहे. याला जाऊ देऊ का? रिवर्स नको यायला. अवघड आहे. स्नोफॉल काय लकी दिवस आहे. काय लकी माणूस आहे माहिती आहे का मी. असं कधीच झालं नाही. मी गेलो आहे कुठं डिसअपॉइंटमेंट झालं. बघा थोडा अजून स्नोफॉल झाला म्हणजे मजा येऊन जाईल. क्यू हार म्हणून घेऊन टाकलं. टाईम वेस्ट नाही केला यार. दर्शन पण घ्यायचं आहे. 2000 नेपाली. तर आपण आता आहोत मुक्तिनाथला. मुक्तिनाथला पोहोचलो. 2 वाजले. आता जस्ट आलो मी. चेक इन केलं, आवरलं. आत्ता लगेच आपल्याला निघायचं आहे ट्रेकसाठी. अगोदर ट्रेक करू, दर्शन घेऊ, मग मी भेटतो. पण इथं आता टेम्परेचर ऑलरेडी 2 ते 3 आहे आणि फील लाईक -1. आणि बाहेर आत्ता स्नोफॉल चालू आहे. हलका हलका स्नोफॉल चालू झाला आहे. ही आहे आपली बाल्कनी. या साईडला आता पुढे इकडं मुक्तिनाथचं टेम्पल आहे इकडं. आणि हलका हलका स्नो पडतोय. हे सगळे ट्रेकर्स हे जाऊन येत आहेत. हे लोक आत्ता जात आहेत. सो हे बघताय मित्रांनो, हे मागे हे एंट्री गेट. आत्ता जस्ट सीडी स्टार्ट करतोय. हे आपल्याला जसे 600 स्टेप चढायचे. 600 स्टेप. व्ह्यू बघा या साईडला. हे आत्ता आपण जस्ट स्टार्ट केलं आहे मुक्तिनाथ टेम्पलला चढाय. स्नोफॉल होतोय. दम लागतो मित्रांनो ॲक्च्युली. आता आपण आलो आहे 3800 मीटरच्या अल्टिट्यूडला. थोडं होणारच. हो, लुक ॲट द व्ह्यू. तर मित्रांनो आत्ता पोहोचलो आहे मुक्तिनाथ टेम्पलला. लाईनमध्ये थांबलो आहे. ही जी बघताय ना, ही पूर्ण लाईन आहे. आणि हे समोर याच्या पलीकडे तिथून एंट्री. बऱ्याच वेळापासून थांबलो आहे. एवढ्या लांब आलो आहे. दर्शन घेऊन जाऊ. स्नोफॉल खूपच जोरात पडतो आहे. हे आहे मुक्तिनाथ टेम्पल. सो दर्शन घेतलं गेलं. दर्शन घेतलं. 1.5-2 तास लाईनीमध्ये थांबून फायनली दर्शन घेतलं. हे माझ्या मागे जे हे बुद्धाची मूर्ती आहे. इथं आलं आहे. टेम्परेचर मायनसमध्ये झालं आहे. हात कापत आहे. आणि मी ओला पण झालो आहे. वेदर एवढं अमेझिंग झालं आहे ना. तो या साईडला धौलागिरी अन्नपूर्णा रेंज आहे. माझ्या मागच्या साईडला ते काहीच दिसत नाही. पूर्ण स्नोमध्ये कवर झालं आहे. तर इथून लवकर निघतो, लवकर जातो, रेस्ट करतो. कारण की जास्त वेळ थांबलो ना तर तब्येत बिघडेल माझी. आणि मी आलो आहे सोलो म्हणून काही रिस्क घेत नाही. लवकर जातो, खाली निघतो.
तो खाली पूर्ण ब्लॅकच झालाय. हा बघा आत्ताच एक जण पडलंय तिथं ते. यायला खूपच रिस्की. हे मुक्तीनाथ ज्ञानशाला आहे. हो 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 अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. दिस इज क्रेझी 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 ॲडव्हेंचर झालं आहे. मायनसमध्ये टेम्परेचर चाललं गेलं आहे मित्रांनो. आणि रेनकोट घातला आहे म्हणून थोडं वाचलो. डोकं ओलं झालं आहे. पॅन्ट आपली ओली झाली आहे. लिटरली ओला झाला आहे. माझी थंडीत जायला फाटते. स्नोफॉलमध्ये तर इमॅजिन करू शकत नाही. मायनस टेम्परेचरमध्ये हात नम झाले. हात लाल झाले दिसतंय का. पूर्ण लाल पडले. लाल पडले हात. लवकर जातो. होमस्टे गाठतो. आधी खाली ब्लॅकच झालं. काय करावं कसं करावं. तर मित्रांनो आत्ता आलो आहे जेवायला. 8:30 वाजले आणि टेम्परेचर झालं आहे 3 -3 आणि फील लाईक 7चं फील आहे. जेवायला मी मागवलं आहे तकाली थाळी. ही आहे तकाली थाळी. एक आपल्याला भाजी भेटते मस्तपैकी, पापड आहे, एक काय म्हणजे ज्यूस, पालक. हे बघा. गुड इव्हनिंग मित्रांनो. 9:15 वाजले. जेवण वगैरे गेलं. आलो तर टेम्परेचर आहे -4, फील लाईक -7. जेवण केलं. आज पोखराहून निघालो होतो. मुक्तीनाथचं दर्शन घेतलं. क्रेझी एक्सपिरियन्स होता. जवळपास 2 तास स्नोफॉलमध्ये होतो मी आणि पूर्ण ओला झालो होतो लिटरली. आणि टेम्परेचर मायनसमध्ये होतं. हात नम झालं ते, पाय पण. माझ्यापेक्षा पण बरेच म्हातारे लोक होते. त्यांचे 70, 80, 85 वय होतं. ते लोक पण थांबलेले होते तिथं. 2-2 तास थांबले होते सगळे. तर फायनली एवढ्या लांब आलो आहे म्हटलं तर दर्शन तर घेतलं. दर्शन घेतल्यानंतर एवढं पीसफुल वाटलं. ती मूर्ती माझ्या डोळ्यात जशी तशी, म्हणजे लिटरली मी ते प्रेझन्स फील करत होतो तिथं ॲक्च्युली. अमेझिंग. नेपाळचा प्लॅन करत असाल ना तर मुक्तीनाथ 100% या तुम्ही. आणि जे 108 जे धार आहेत ते आपलं राहून गेलं. कारण की स्नोफॉल खूप वाढला होता आणि मी पूर्ण ओला झालो होतो लिटरली. माझं रेनकोट मी 4 लेयर घातले होते. 4ही लेयर, पॅन्ट, शूजमध्ये पाणी गेलं होतं पूर्ण लेयर. आणि येताना पूर्ण ब्लॅक आईस झाला होता. तिथं बरेच लोक पडले, लिटरली पडले. तर आजचा दिवस अमेझिंग होता. आणि स्नोफॉल आता थांबला आहे. मला भीती होती अजून, कारण की जास्त स्नोफॉल पडला असता उद्या आपल्या जाण्यासाठी अवघड झालं असतं. पण आत्ता थांबला आहे. म्हणजे उद्या 7-8 वाजेला निघेल. उद्या लवकर निघणार नाही मी, कारण की उद्या थंडी असेल. आणि आपले विंटर ग्लोव्ज जे आहे ते ओले झाले, ते पण सुकणार नाही. शूज पण नाही सुकणार. मला वाटत नाही कोणतेच कपडे आता सुकतील. सो बघूया उद्या काय होतं ते. आणि काही तुम्हाला क्युरीज असतील किंवा काय असेल तर कमेंट करा, मी रिप्लाय देतो. आणि व्हिडिओ आवडत असेल ही सिरीज तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट. उद्या भेटू परत आणखी एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये.